नमस्कार मित्रांनो, मी महेश तुमचं स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपली जर्नी चालू झाली आहे फणसगाव ते भाईंदर. चापचा आपला प्रवास चालू झाला आहे 6 वाजता. बघूया आता आपण आदिष्टी माझ्याजवळ आलेलो आहे आणि तिथून मी व्हिडिओला चालू करत आहे. तर आजच्या प्रवासात आपल्यासोबत कोण कोण आहेत आजच्या प्रवासात ते बघूया आपण. चला. सो मंडळी, आजच्या प्रवासात ना आपला बाबू, भाऊजी, मी, आत्या, मामा, आमची मिनू, भाऊ आणि पाटी वहिनी आणि माझी बहीण आहे. सो प्रवासाला सुरुवात करूया. वाजले आहेत 6:44. आदिष्टी मातेवरून आपण प्रवासाला सुरुवात करत आहोत. चला. मंडळी, निघताच ना आपल्याला जीवदानी गाडीचं दर्शन झालेलं आहे. सो आपल्यासोबत आज जीवदानी गाडी असतेच दररोज. सो आज सुद्धा आपल्यासोबत असणार आहे जीवदानी गाडी. सो मंडळी, नेहमीप्रमाणे आलो आहे हातुल्याच्या पेट्रोल पंपवर. आपण डिझेल आता फुल करून घेऊया टाकी आणि सरळ आपल्या भाईंदरच्या प्रवासाला सुरुवात करूया. तर बघू शकता डिझेलला गाडी इथे लावलेली आहे आणि इथं टाकी फुल करणार आहोत. इथं थोडासा फ्रेश पण होऊया. पेट्रोल पंप भरपूर मोठा आहे. फ्रेश विश वगैरे होऊया आणि आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. सो मंडळी, डिझेल वगैरे फुल केलेलं आहे. गाडी इथे साईडला लावलेली आहे. वॉशरूमला आलो फ्रेश होऊन आपल्या प्रवासाला सुरुवात करू. डिझेल किती भरलं आहे ना ते तुम्हाला एकदा दाखवतो. आणि आज मी तुम्हाला गाडी दाखवली ना, गाडी दाखवतो बघा. हां अशी आहे ना, आज गाडी फुल अँड पॅक आहे. वरती पण सामान टाकलेलं आहे आणि आतमध्ये पण फुल जाम करून आहे. आज मागची सीट ओपन आहे कारण की बहीण आणि वहिनी पण आहेत, पण सामान आज भरपूर आहे. इथे फुल असं पॅक करून ठेवलेलं आहे बघा. वरतीपर्यंत सामान आलेलं आहे आणि पाठीमागचं सामान लावलेलं आहे. आणि डिझेल आज भरलेलं आहे. आपण टोटल 33 लिटर भरलं आहे. 3100 रुपये झालेले आहे. बघू, जर पुढे लागलंच आपल्याला डिझेल लागत नाही तसं या टाकीवर जाते, लागलंच तर आपण भरूच. चला, पुढे काय असेल अपडेट तर तुम्हाला देतो. फायनली हवा पण गाडीची चेक केलेली आहे आणि बघू शकता तिकडे जीवदानी देखील आले डिझेल भरायला, कारण इकडे सगळ्याच गाड्या आहेत डिझेल भरायला, जागा मोठी असल्या कारणाने. चला तर प्रवासाला सुरुवात करूया. सगळेजण बसत आहेत आणि आता आपला नेक्स्ट स्टॉप असणार डायरेक्ट कापडगावचा पाली. जेवायला बसू. जर मध्ये काय असेल अपडेट द्यायची तुम्हाला देतो. सो मंडळी, साईपूजा आपल्याला भेटलेली आहेत. वाजले 7:48. साईपूजा आपल्याला भेटली आहे. आता आपण आलो आहोत म्हणजे लांजा इथून आपल्याला 12 ते 13 किलोमीटर आहे. स्लीपरवाली साई पूजा. मंडळी, साई पूजाने कोण कोण ट्रॅव्हल करतं नक्की एकदा कमेंट करा. आपल्या कोकण रोडवर धावणारी अशी ही साई पूजा. कम्फर्टेबल सीट पण असते, बस कॉस्ट हिची जरा महाग असते, पण प्रवास मात्र एकदम कम्फर्टेबल असतो. चला, पुढे काय असा अपडेट असेल तर देतो. सो मंडळी, लांजाच्या पुढे आलो आहोत आपण. समोर बघू शकता साई पूजा आणि एक वर्षा ट्रॅव्हल्स आहे. त्यांच्या मागण्याच आपण आपला प्रवास चालू ठेवलेला आहे. आणि रस्त्यावर धूळ पण तुम्ही बघू शकता. तो रस्त्याचे अपडेट सांगतो. लांजापर्यंत आपला रोड तर चांगलाच आहे. त्यानंतर डायव्हर्जन लावलेले आहेत आणि असं बघू शकता पुढे लांजाच्या पुढे असे रोड आहेत. अशा रोडमधून आपला कोकण ते मुंबई असा प्रवास चालू आहे.
सो मंडळी 8:43 झालेले आहेत आणि आपण आलो आहोत रोनित हॉटेलला जेवायला. पोटभर जेवू आणि पुढे काय अपडेट असेल ते तुम्हाला मी देतो. चला. सो फायनली मित्रांनो जेवण आलेलं आहे आणि आता जेवायला मी सगळे बसत आहोत. बघू शकता जेवण. सो मंडळी 10:01 झाले आहेत आणि आपण आता रोनित हॉटेलमधून जेवून निघत आहे. बघू शकता किलोमीटर झाले आहेत 95.9 म्हणजे 96 किलोमीटर झाले आहेत. 10:01 आता आपण निघत आहोत आपल्या भाईंदरच्या मार्गाला. चला तर भेटू पुढे काय असं अपडेट असेल रोडची ती तुम्हाला सांगतो. मंडळी रोड बघू शकता. मंडळी रोड बघू शकता मध्ये मध्ये खराब आहे आणि मध्ये मध्ये असा सिमेंटचा पॅच केलेला आहे बघा. तुम्हाला सिमेंटचा पॅच दिसतोय ना. पुढे डायव्हर्जन येईल आणि रोड खराब. मंडळी बघू शकता असा बघा जरासा चांगला रोड आला की समोर रोड खराब येतो आणि आता आपण आलो आहोत हातखंब्याच्या पुढे म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यात आपण प्रवेश केलेला आहे. मंडळी वाजले 11:52 आणि आपण आलो आहोत चिपळूणमध्ये. असं पाहू शकता चिपळूणमध्ये आपलं काही चौपदीकरण झालेलं नाही आहे. ब्रिजचे फक्त पिलर टाकून ठेवलेले आहेत. साईडला असा डांबरीकरण करून ठेवलेलं आहे फक्त येण्या जाण्याकरिता. बघूया ब्रिजचं काम तर चालू आहे. पिलर टाकून ठेवलेले आहेत. मंडळी वाजले आहेत 12:02 आणि आपण पोचलो आहोत परशुराम घाटात. पाहू शकता आपण परशुराम घाटात पोचलेलो आहोत आणि रोड पण बघू शकता एकदम प्रॉपर असे झालेले आहेत. 4 पदरी म्हणजे तिथून पण 2 गाड्या इथून पण 2 गाड्या. लेफ्ट साईडला पण तुम्हाला दाखवतो एवढा प्रॉपर दिसणार नाही आता काळोख आहे. परशुराम घाट आपला हा प्रॉपर झालेला आहे सुरुवातीपासून ते एंड पर्यंत. वेळ झाली आहे रात्रीचे 12:02. सो आपला प्रवास हा वेळेवर चाललेला आहे. आज आपण काय उशिरा झालेलो नाही आहे. 12 वाजेपर्यंत आपण परशुराम घाटात असतोच. बघू शकता परशुराम घाटापासून खेड 27 किलोमीटर आहे. महाड 73, मुंबई 240. श्री दुर्गा माऊली स्वामी समर्थांचं दर्शन झालं. चला पुढे काय असेल तर अपडेट तुम्हाला देतो. सो मंडळी वाजले आहेत 12:22 आणि आपण पोचलो आहोत बोस्ते घाटमध्ये. पाहू शकता तुम्ही बोस्ते घाट सुरू होताच असे स्पीड ब्रेकर लावलेले आहेत. स्पीड ब्रेकर लावण्याचं कारण म्हणजे बोस्ते घाट हा उताराचा असून आणि वळणदायी देखील आहे. स्पीड ब्रेकर याचे ना कमी झालेले होते खरं म्हणजे तर परत वाढवलेले होते. लास्ट टाइम मित्रांनो आलो तेव्हा बघू तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये आपले नेहमीचे व्ह्युअर्स असतील ते त्यांना माहिती असेल. स्पीड ब्रेकर हे छोटे होते तर परत वाटतं काम केले आणि वाढवले आहेत. पाहू शकता गव्हर्नमेंटच्या रूलप्रमाणे 20ची स्पीड दिलेली आहे आणि प्रॉपर तशीच चाललेली आहे. मंडळी पुढे काय आपल्याला असेल तुम्हाला देतो. सो मंडळी बघू शकता आपण आलो आहोत आता कशेडी बोगद्याजवळ
आणि आता पुढचा आपण राईट मारला तर आपण जातो कशेडी घाटावर. वाचकला आहे जरा पकडशील. आपण दर टायमाला 1 वाजता पोचतो. आज पोचलो आपण 12:41 म्हणजे घाटाच्या खाली. आपण आज 20 मिनिटं लवकर आलेलो आहोत. बघूया आपल्या पुढचा प्रवास कसा असणार आहे. आता थोड्याच वेळात आपण पोचू कशेडी बोगद्याजवळ. मंडळी पाहू शकता पुढचं कसं करतात म्हणजे पाहू शकता लाल परी पण आपल्या पुढे उभी आहे. आणि आता आपण थोड्याच वेळात पोहोचणार आहोत कशेडी बोगद्याजवळ. पण येताना लाल परीतूनच आलो कशेडी बोगद्यामधून. नक्की व्हिडिओ जाऊन बघा. मंडळी आपण आलो पोलादपूरच्या पुढे 1:02 झालेली आहेत. आणि पाहू शकता आपल्याला साई पूजा परत एकदा भेटलेली आहे पोलादपूरला.
त्याच्याच बाजूला नेहमी भेटते ती पोलादपूरला सानवी. बघू शकता दोन्ही गाड्या एक साथ साई पूजा, आपली कोकण हायवेला आपल्या धावणारी साई पूजा, आणि दुसरी म्हणजे सानवी जी आपल्याला दररोज जाता येता भेटत असते. मंडळी 1:03 झालेले आहेत. रोड तर एकदम छान आहेत, फक्त संगमेश्वर येण्याच्या आधी खराब होते, बाकी रोड खूपच चांगला केलेला आहे. चला पुढे काय असेल तर अपडेट तुम्हाला देतो. सानवीचा ओव्हरटेक दाखवतो, कारण की खूप कमेंट्स येतात ओव्हरटेक पण दाखवत जावा. चला पुढे काय अपडेट असेल तर देतो तुम्हाला. मंडळी 1:43 झालेली आहेत आणि आपण आलो आहोत माणगाव मध्ये. रोड मस्त छान आहे, गाडी चालवायला मजा येते. जास्त असे खड्डे नव्हते, संगमेश्वरच्या आधी फक्त होते, नंतर मस्त होते. आणि वीर स्टेशन सोडलं ना की रोडवर पट्ट्या मारलेल्या नाही आहेत, नाहीतर पूर्ण अशा रोडवर पट्टे आहेत. म्हणजे संगमेश्वर पासून ते वीर जे स्टेशन आहे, वीर स्टेशन तिथपर्यंत प्रॉपर अशा पट्ट्या वगैरे मारून ठेवलेल्या आहेत. आणि हा आहे माणगावचा डेपो. मंडळी वीर गाव जेव्हा जातं म्हणजे वीर स्टेशन, त्याच्यानंतर ब्लॅक म्हणजे व्हाईट पट्ट्या मारलेल्याच नाहीत, त्याच्यामुळे रोड एकदम क्लिअर रात्रीचं दिसत नाही. बाकी रोड तर प्रॉपर असं बनवलेलं आहे. चला तर पुढे आपण भेटूया, काय अपडेट असेल तर तुम्हाला देतो. मंडळी माणगावला आलेलं आहे. माणगावच्या पुढेचा पहिला पेट्रोल पंप पण आहे, तिकडे फ्रेश झालो थोडासा, थोडं तोंडावर पाणी वगैरे मारूया. फ्रेश झालो, आता परत एकदा निघत आहोत आपण मुंबईच्या दिशेने. चला. तुम्हाला ना गाडीची बघू शकता धूळ किती बसले, धूळ ना भरपूर होती. काचीवर पण तुम्हाला दिसत असेल बघा. 2 वेळा ना मी काच साफ केली बघा. आता ना प्रॉपर धूळ दिसत नाही, पण गाडीवर धूळ भरपूर अशी लागली. आणि वरती ना कॅरियरचा असा आवाज येत आहे इथून बघा. हे थोडं सरकलं पण आहे. या बाजूने बरोबर बसलाय, फक्त इथून पण थोडं सरकलंय बघा, दिसतंय. ॲक्च्युली नाही गाडच बरोबर बसलेलं नाही. मंडळी 4:01 झाले आणि आपण पळसपे फाट्याजवळ पोचलेलो आहोत. पाहू शकता, समोरच जायचं ना. पाहू शकता JNPT जवळचा लेफ्ट होता. आपण सरळ चाललो आहेत आपल्या मुंबईच्या दिशेने. मंडळी 5:37 झाले. वेळेवर आपण पोहोचणार होतो, पण ठाण्यामध्ये लागलं ट्रॅफिक. बघू शकता ट्रक बघा कसे जमा झालेले आहेत. इकडे झाला आम्हाला 20-25 मिनटं उभेच आहोत. मॅपमध्ये बघू शकता ट्रॅफिक पुरे ते चढाव आहे ना भरलेलं आहे. पोरं पण उठली, झोपली होती ती. मंडळी 6 वाजायला आले आणि अजूनही आपण इकडेच उभे आहोत त्याच जागेवर. मॅपमध्ये 7:14 सांगते, एक हालायचं नावच घेत नाही. सो मंडळी 6:46 झालेली आहे आणि आपण पोचलेले आहोत घरी. ठाण्यामध्ये अफाट ट्रॅफिक होतं, त्या ट्रॅफिकमध्ये 45 मिनटं थांबून आपली इनोवा पोचलेली आहे भाईंदरमध्ये.
मंडळी या व्हिडिओमध्ये मी एवढंच ठेवत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आमचे मामा बघा उतरत आहेत.